नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 12 भागाकार स्वाध्याय 12.1. प्रश्न नंबर 1. 784 भागिले 8 बरोबर किती? 784 भागिले 8 बरोबर किती? 8 या संख्येनं 784 ला आपण भाग देणार आहोत. आता 8 ने जर आपण 7 ला भाग द्यायला गेलो तर 7 लहान आहे. मग आपण 7 ऐवजी 78 ला भाग देणार. म्हणजे ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या मोठी असायला पाहिजे. मग आता 8 9 72. बघा 8 9 72, 8 10 80. म्हणजे भाग भाग कितीचा जाणार तर 9चा. 8 9 72. बघा 78 पेक्षा 72 ही संख्या लहान आहे. 9चा भाग गेला, मग 78 मधून 72 गेले. बघा 8तून 2 गेले, खाली राहिले 6, 7तून 7 गेले 0. म्हणजे बाकी उरली 6, वरून घेतले 4 आणि 8 8 64. 64 मधून 64 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 98. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 98. प्रश्न नंबर 2. 725 ला 9 ने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती? 725 भागिले 9 भागाकार किती आणि बाकी किती? मित्रांनो, आपल्याला करायचा आहे भागाकार. 9 या संख्येनं 725 ला आपण भाग देणार. आता 9 ने आपण एक अंकी संख्येनं आपण एक अंकी संख्येला भाग देतो, 2 अंकी संख्येनं 2 अंकी संख्येला. मग आता 9 ने जर आपण 7 ला भाग द्यायला गेलो तर 7 लहान आहे. मग आता आपल्याला 2 अंकी संख्येला भाग द्यावा लागेल. बघा 9 5 45, 9 54, 9 7 63 आणि 9 8 72. बघा 9 8 72. 72 मधून 72 गेले, बाकी उरली 0. आता मित्रांनो वरून घेतले 5. आता 9 ने आपण 5 ला भाग देऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला मित्रांनो शून्याचा भाग द्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी 0. 5तून 0 गेला, खाली राहिले 5. आणि मित्रांनो आपण या ठिकाणी वर 0 घेतलेला आहे. म्हणजे आपला भागाकार किती आला तर भागाकार आला 80 आणि बाकी आली 5. 80 आणि 5 उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भागाकार आला 80 आणि बाकी उरली 5. प्रश्न नंबर 3. 707 भागिले 7 बरोबर किती? 707 भागिले 7. 7 या संख्येनं 707 ला भाग द्यायचा. बघा आता 7 ने 7 ला भाग देणार, भाग जाणार 1 चा. 7 1 7. 7 मधून 7 गेले, बाकी उरली 0. आता मित्रांनो वरून घेतला 0. म्हणजे 7 ने आपल्याला 0 ला भाग द्यायचा. कोणत्याही संख्येनं जर 0 ला भाग दिला तर भागाकार येतो 0. म्हणजे या ठिकाणी 0 आणि इथे लिहिणार 0. 0 मधून 0 गेला, बाकी उरले 0. वरून घेतले 7. आता 7 ने 7 ला भाग द्यायचा. 7 1 7. 7 मधून 7 गेले, बाकी उरली 0. आणि मित्रांनो आपला भागाकार आला 101. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 101. प्रश्न नंबर 4. 984 ला 12 ने भागले तर भागाकार किती येईल? 984 भागिले 12. 12 ने आपण 984 ला भाग देतोय. 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला भाग देतो. ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे. म्हणजे 12 पेक्षा 98 मोठे आहे, भाग जाईल. 12 896. म्हणजे आता 12च्या पाढ्यामध्ये 98 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? किंवा 12च्या पाढ्यामध्ये 98 आहे का? तर मित्रांनो 12 896. 12च्या पाढ्यामध्ये 98 नाहीये, पण 98 पेक्षा लहान संख्या आहे 96. 12 8 96. 98 मधून 96 गेले, बाकी उरली 2. बघा 8तून 6 गेले 2. 9तून 9 गेला 0. वरून घेतले 4. आता झाले मित्रांनो या ठिकाणी 24. मग 12 2 24. 24 मधून 24 गेले, बाकी उरली 0. आणि मित्रांनो आपला भागाकार आला, आपलं उत्तर आलं 82. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 82. नंबर 5. जर 9 गुणिले चौकट बरोबर 648 तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो 9 या संख्येनं चौकटीच्या जागेवर असणाऱ्या संख्येला जर गुणलं तर गुणाकार 648 येतो. तर चौकटीच्या जागेवर असणारी संख्या कोणती? तर मित्रांनो यासाठी आपण काय करणार? 648 या संख्येला जर 9 ने भागलं तर आपल्याला चौकटीच्या जागी येणारी संख्या मिळेल. बघा आता 648 भागिले 9. आता 9 ने मित्रांनो 6 ला भाग देऊ शकत नाही, 6 लहान आहे. मग 2 अंकी संख्येला म्हणजे 64 ला भाग देणार. आता 9च्या पाढ्यात 64 आहे का? तर मित्रांनो 64 नाही. 64 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? तर 9 7 63. मग 64 मधून 63 गेले, बाकी उरली 1.
बघा 4तून 3 गेले 1, 6तून 6 गेला 0, वरून घेतले 8, आता झाले 18. 9च्या पाढ्यामध्ये 18 आहे का? आहे. किती नंबरला? 2 नंबरला. 9 दुणे 18. 18 मधून 18 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 72. म्हणजे मित्रांनो या चौकटीच्या जागेवर येणारी संख्या आहे 72. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न नंबर 6. 9768 भागिले चौकट बरोबर 9768. तर रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती असेल? मित्रांनो 9768 या संख्येला कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर भागाकार तीच संख्या आलेली आहे? 9768च आला. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे बघा 0. शून्याने जर भाग दिला म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने भाग दिला तर भागाकार 0 येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा. तर मित्रांनो नियम असा आहे, कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने भाग दिला तर भागाकार तीच संख्या येतो. म्हणजे 9768 ला जर आपण 1 ने भाग दिला तर भागाकार तीच संख्या म्हणजे 9768च येणार. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1. प्रश्न नंबर 7. 150 या संख्येला 7 ने भागले तर बाकी किती राहील? मित्रांनो 150 या संख्येला आपण 7 ने भाग देणार, बाकी किती उरती ते बघूयात. बघा आता 7 ने 1 ला भाग देऊ शकत नाही, 1 लहान आहे. मग आता 1 अंकी संख्येनं आपण 2 अंकी संख्येला भाग देतोय. मग आता 7च्या पाड्यात 15 आहे का? 15 नाही. 15 पेक्षा लहान संख्या आहे का? आहे. किती आहे? 14. 7 दुणे 14 म्हणजे 2चा भाग गेला, 15 मधून 14 गेले, बाकी उरली 1 आणि वरून घेतला 0. आता झाले 10. आता 7च्या पाड्यामध्ये 10 नाहीये, 10 पेक्षा लहान संख्या आहे 7. 7 किती नंबरला? 1 नंबरला. म्हणजे 7 1 7. 10 मधून 7 गेले, बाकी उरली 3. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं, बाकी 3 उरली. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 मध्ये चुकीचं विधान कोणतं आहे, चुकीचा पर्याय कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1. भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. मित्रांनो भाजक आणि भागाकार बघा, हा आहे भाजक आणि भागाकार म्हणजे 2. 3 आणि 2 यांच्या गुणाकारात बाकी मिळवली म्हणजे 3 दुणे 6 आणि 2 8. म्हणजे आपल्याला भाज्य, मित्रांनो भाज्य 8 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. बघा भाजक आणि भागाकार यांच्या गुणाकारामध्ये जर आपण बाकी मिळवली तर आपल्याला भाज्य मिळतो, म्हणजे 8 ही संख्या मिळते. पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार तीच संख्या असतो. मित्रांनो 5 भागिले 5 म्हणजे एखाद्या संख्येला म्हणजे 5 ला जर आपण 5 नेच भागलं तर भागाकार 5 येतो का? मित्रांनो भागाकार 5 येत नाही. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं तर भागाकार 1 येतो. पर्याय क्रमांक 2 हे विधान चुकीचं आहे. म्हणजे मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं आहे 8व्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न नंबर 9. 780 भागिले 12 बरोबर किती? 780 या संख्येला आपण 12 ने भाग देणार. 12 72. मित्रांनो 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला भाग देतो. 12 ने आपण 78 ला भाग देणार. बघा आता 12च्या पाढ्यामध्ये 78 नाहीये, पण 78 पेक्षा लहान संख्या आहे 72. 12 72. 78 मधून 72 गेले. बघा 8तून 2 गेले 6, 7तून 7 गेले 0. मित्रांनो बाकी 6 उरली, वरून घेतला 0, झाले 60. 12 पंचे 60. 60 मधून 60 गेले, बाकी उरली 0 आणि मित्रांनो भागाकार आला 65. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 65. प्रश्न नंबर 10. त्रिकोण गुणिले वर्तुळ बरोबर 1235. जर त्रिकोण बरोबर 5 असेल तर वर्तुळ बरोबर किती? मित्रांनो त्रिकोणाने जर आपण वर्तुळाला गुणलं तर गुणाकार येतो 1235, 1235. तर मित्रांनो आपल्याला वर्तुळाच्या जागेवर येणारी संख्या ओळखायची आहे. त्यासाठी मित्रांनो आपण काय करणार, 1235 या संख्येला जर आपण 5 ने भाग दिला म्हणजे त्रिकोणाने भाग दिला तर आपल्याला वर्तुळामध्ये असणारी संख्या मिळेल. म्हणजे आपण या ठिकाणी करणार आहोत भागाकार. आता 5 ने आपल्याला 12 ला भाग द्यायचा आहे. 5च्या पाड्यात 12 नाहीये, 12 पेक्षा लहान संख्या आहे 10. 5 दुणे 10. 12 मधून 10 गेले, बाकी उरली 2, वरून घेतले 3. आता 5 ने 23 ला भाग द्यायचा. कितीचा भाग जाईल? 4चा. 5 चोक 20. 23 मधून 20 गेले, बाकी उरली 3, वरून घेतले 5. आता 5 7 35. 35 मधून 35 गेले, बाकी उरली 0 आणि भागाकार आला 247. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 247. प्रश्न नंबर 11.
पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी शून्य असेल? मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 भागाकार दिलेले आहे. बाकी शून्य यायला पाहिजे. बघूयात कोणता पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 929 भागिले 9. आता मित्रांनो बघा 9 ने आपण 929 ला भाग देणार. 9 एक 9. 9 मधून 9 गेले, बाकी उरली 0. वरून घेतला 2. आता मित्रांनो या ठिकाणी शून्याचा भाग देणार. 2 मधून 0 गेले, बाकी उरली 2. वरून घेतला 9. 9 एक 9. 9 दुने 18. 9 त्रिक 27. 29 मधून 27 गेले, बाकी उरली 2. तर मित्रांनो या ठिकाणी बाकी शून्य उरलेली नाही. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2 737 भागिले 7. बघा आता 7 एक 7. 7 मधून 7 गेले, बाकी उरली 0. वरून घेतला 3. मित्रांनो पुन्हा या ठिकाणी शून्याचा भाग जाणार, कारण की 7 ने 3 ला भाग जात नाही. मग या ठिकाणी 0. 3 0 गेला, 3 वरून घेतले 7. झाले 37. 7 चोक 28. 7 5 35. 37 मधून 35 गेले, बाकी उरली 2. मित्रांनो इथे सुद्धा बाकी शून्य उरलेली नाही. पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 808 भागिले 8. बघा 8 एक 8. 8 मधून 8 गेले, बाकी उरली 0. वरून घेतला 0. आता मित्रांनो कोणत्याही संख्येने जर शून्याला भाग दिला तर भागाकार 0 येतो, म्हणजे या ठिकाणी 0. आणि इथे पण लिहिला 0. वरून घेतला 8. आता 8 एक 8. 8 मधून 8 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो बाकी 0 उरली, म्हणजे हा आहे आपला बरोबर पर्याय. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी 0 असेल? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये बाकी 0 आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल? मित्रांनो भागाकार 11 आला पाहिजे, बाकी 3 उरली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे 168 भागिले 15. बघा पर्याय क्रमांक 1 आपण सोडवतोय 168 भागिले 15. आता 15 ने आपल्याला 16 ला भाग द्यायचा. 15च्या पाड्यात 16 नाहीये, पण 16 पेक्षा लहान संख्या आहे कोणती? 15. मग 1 चा भाग जातो. 15 एक 15. 16 मधून 15 गेले, बाकी उरली 1. वरून घेतला 8. आता मित्रांनो झाले किती? आता झाले 18. मग आता पुन्हा मित्रांनो म्हणजे 1 चाच भाग जातो. 15 एक 15. 18 मधून 15 गेले, बाकी उरली 3. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं. भागाकार आला 11, बाकी उरली 3. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भागाकार 11 आला आणि बाकी 3 उरली. उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 13. 400 भागिले 4 या भागाकाराचे उत्तर किती येईल? स्वाध्याय 12.1 प्रश्न नंबर शेवटचा म्हणजे 13वा. विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.